मराठी इंडस्ट्री सगळ्यात जास्त पोटेन्शियल असलेली इंडस्ट्री अगदी बरोबर. बायको रडती अरे म्हणलं दोनच गोष्टी आहेत. आयदर माझं करिअर संपलंय म्हणून ती रडतीये, नाहीतर मी बाबांनू असंच हाक मारतो त्यांना. म्हणजे माझ्या फोनमध्ये दिलीप बाबांनू प्रभावळकर असंच. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाही मिररच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मिररमध्ये माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे अर्थातच दशावतार या सिनेमामुळे चर्चित असलेला अभिनेता सिद्धार्थ मेनन आज माझ्यासोबत आहे. सिद्धार्थ, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी कसा आहेस? फ्रेश आहेस? ओ फ्रेश एकदम. आणि सॉरी तुला थोडी वाट पाहावी लागली नाही ते ठीक आहे. काय मी लवकर आलो म्हणजे दिलेल्या वेळाप्रमाणे. हो. ओके, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की दशावतार या सिनेमा अगदीच पीकला गेला आणि अजूनही या सिनेमा चालू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर हे तुझं स्वप्न होतं की असा काही सिनेमा आपल्या वाटेला यावा आणि असं म्हणतात ना, सब्र का फल मीठा होत आहे, असंच काहीतरी तुझ्यासोबत झालं असं म्हणायला हरकत नाही. हो अगदीच. नाही म्हणजे एकतर मला असं म्हणायला आवडेल की मी खूप लकी आहे. येस. मी पहिल्यापासूनच माझ्या करिअर जेव्हा सुरू झाली, ते नाटक असू दे किंवा सिनेमा असू दे, वेब सिरीज असू, कुठल्याही भाषेत मला खूप चांगल्या स्क्रिप्ट्स, खूप चांगली माणसं भेटली ज्यांनी माझी काळजी घेतली आणि त्यांच्यामुळे माझं एक सिनेमातलं पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेलं. बरोबर. पण लॉकडाऊनच्या आधी आय थिंक 8 वर्षांपूर्वी माझी शेवटची फिल्म बिग स्क्रीनवर आलेली फिल्म ती होती. लॉकडाऊन नंतर ते सगळंच ओटीटीवर, म्हणजे जून सुद्धा ओटीटीच रिलीज होती. म्हणजे आम्हाला करायचं होतं थिएट्रिकल पण काही ऑप्शन नव्हता. तर 8 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर आल्यावर असं छान वाटलं. म्हणजे नेहमीच जसं मी काम करतो त्याच पॅशनने आणि प्रेमाने मी काम केलं आणि काहीतरी जुळून आलं यावेळेस. काहीतरी टायमिंग जे आपल्या हातात नसतं ते. पण सबर का फल मीठा. अगदीच. म्हणजे आम्ही दशावतारच्या जेव्हा प्रीमियरला मी स्वतः देखील तिथे होते तेव्हा मी पाहिलं होतं. म्हणजे प्रीमियर सिनेमा पाहून झाल्यानंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर तुझी बायको पौर्णिमा देखील खूप भावूक झाली होती. म्हणजे तो इमोशनल मुवमेंट होता. तो पाहून जाणवत होतो तुमच्या दोघांच्या डोळ्यात की ही प्रतीक्षा होती आणि हीच ती मुवमेंट होती, आम्हाला कधी जगायला मिळेल. आणि खूप भारी वाटलं सिद्धार्थ. थँक्यू सो मच. म्हणजे लोकशाहीच्या सगळ्या रिपोर्ट, मी आता इथे आलो आणि किती माणसं भेटली मला तुमच्या ऑफिस मधली, म्हणजे जुने रिपोर्टर्स ज्यांनी माझं अख्खं ट्रॅजेक्टरी पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला खरंच खूप थँक्यू. तुम्ही इतक्या प्रेमाने मला नेहमीच वेलकम करता आणि इतक्या छान प्रश्न विचारता आणि प्रमोट करता. म्हणजे आमचं काम तुमच्याशिवाय काहीच नाही पोचू शकत. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि ते तसंच होतं. एकतर तिला अपेक्षित नव्हतं. म्हणजे ती, माझे आई वडील, माझे सासू सासरे पण होते तिथे. पण ती मुवमेंट कॅच केली ना आम्ही, ते आम्हाला खूप भारी वाटलं. अक्षरशः तुम्ही रडत होतात पण ते आम्हालाही वाटत होतं. अंगावर असे काटे आलेले अक्षरशः. खरं तर तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मला माहितीच नव्हतं की ते व्हायरल झाला. आणि एकदा मलाच आलं व्हॉट्सअपवरती की हे बघ, हा तुझा व्हिडिओ. म्हटलं एवढे मिलियन व्ह्यूज आले असं झालं. पण तिला अपेक्षित नव्हतं. खरं तर मी तिला गेले 3-4 सिनेमे मी तिला काहीच सांगत नाही सिनेमाविषयी. मी एक बॅकग्राऊंड देतो की हे असं असं आहे, चाललो मी शूटिंगला. आणि नंतर ती जेव्हा सिनेमा बघते तिचं काय रिॲक्शन हे मला बघायला आवडतं, कारण ती सिनेमातली नाहीये. त्यामुळे तिचं रिॲक्शन वेगळं आहे. म्हणजे ऑडियन्स रिॲक्शन सारखंच आहे. त्या प्रीमियरला सगळे आम्ही पुढे आलो प्रीमियर नंतर, शो संपल्यानंतर ऑडियन्सच्या समोर, आणि सगळे मला म्हणतात की अरे तुझी बायको रडती, अरे काय झालं, ओके ना? म्हणलं दोनच गोष्टी आहेत. आयदर माझं करिअर संपलंय म्हणून ती रडतीये, नाहीतर पुन्हा काहीतरी नवीन सुरू झालं त्याच्यामुळे ती रडतीये. थँकफुली इट वॉज द लॅटर, सो इट वॉज गुड. पण ती नेहमीच, म्हणजे आता ती एक ॲज अ प्रेक्षक म्हणून तुझे सिनेमा नेहमीच पाहत असेल, तर प्रेक्षक म्हणून ती कधी तुला असं सल्ले देते, म्हणजे सिनेमा पाहिल्यानंतर जसं आत्ता जो मिळाला तो ऍक्च्युली प्रॅक्टिकली मिळाला, मग तुला असं कधी थेरपी, असं कधी तुला तिने सल्ला दिलाय का ॲज अ प्रेक्षक म्हणून कोणता सिनेमा पाहिल्यानंतर? नाही, म्हणजे वाईट ह्यानी तरी नक्की नाही की हे असं नको करू किंवा तसं नको करू. तिला असं वाटतं की मी अजून काम केलं पाहिजे, हे एक तिला वाटतं. पण ते सोडल्यास असं कधीच नाही. पण मला असं आठवतंय की जूनच्या वेळेला तिने रफ कट पाहिला होता. म्हणजे ती वन ऑफ द इनिशियल
व्यक्ती होती जिने रफ कट पाहिला, कारण आम्हाला माहिती नव्हतं की त्याचं मार्केटिंग पिच काय असलं पाहिजे. बरोबर. आणि ती फिल्म पाहिली आणि तिथे पण ती रडली खूप. पण तिच्यामुळे आम्हाला ते कळलं की ते हिलिंग इज ब्युटिफुल नावाची जी टॅगलाईन आहे, तर ती असं आम्हाला सगळ्यांना म्हणाली की हे तुम्ही हेच केलं पाहिजे, कारण आता लोकांना हेच तर पाहिजे. हो. लोकांना हिलिंग पाहिजे, लोकांना सेफ स्पेसेस पाहिजे, लोकांचे ट्रॉमा असतात त्याच्याविषयी बोललं पाहिजे. तर अशा फीडबॅक्स ती ती देत असते. नाहीतर तिचं हे असतं की ते असं छान असं म्हणजे, आणि मी त्याच्यासाठी थांबलो असतो की काय बाई काय बोलतीये. पण सो फार तिला ओव्हरऑल माझं सगळंच काम आवडलेलं आहे. म्हणजे असं आहे, वा, टचवूड ते कंटिन्यू मस्त. होऊ दे. होणार, नक्कीच होणार. खरं तर तू मूळचा केरळचा आहेस, मात्र केरळमध्ये देखील छान सिनेमे बनतात, तिथे देखील प्रचंड. खूप छान लोकेशन्स आहेत. तर तुझा ओढ असा मराठीकडेच का आला? म्हणजे मराठीमध्येच तुझा कल असा पुढे पुढे का गेला? कारण की मराठीमध्येच तुला आतापर्यंत आम्ही छान चित्रपटांमध्ये पाहिले. ह्याचं उत्तर माहित नाही असंच आहे. म्हणजे आणि छान तुझं मराठी देखील आहे. हा, पण ते नाटकामुळे आहे. म्हणजे आणि मी पुण्यात वाढलो, त्यामुळे ते पण वा. आहे. आणि प्लस हो. नंतर नाटकात तुम्ही काम केलं तर मग सगळंच सोपं होऊन जातं एकंदर भाषेच्या बाबतीत. नाही, मी माझी सिनेमा ची जी जर्नी आहे ती हिंदी सिनेमापासून केली. हो. आणि ती एक पॅरलली हे दोन चालूच होत्या. हम्म. मराठी सिनेमात मी आलो कारण मी मराठी नाटकात आलो. कारण तेव्हा पुण्यात अभिनय करायचा होता. आता अभिनय पुण्यात करायचं तर वेगळं काहीच नाहीये. मग एकांकिका स्पर्धा एकांकिका. तर माझ्याकडे चॉईस पण नव्हता. त्यामुळे आणि आमच्या घरी माहिती होतं की मराठी नाटकाविषयी खूपच चांगला ओपिनियन होतं, की माझी आई, माझे वडील सगळे की नाटक हे मराठी उत्तम आहे. त्यांनाही माहिती होतं, मलाही माहिती होतं. तर तसं ते होत गेलं. म्हणजे माझ्या आधीच्या प्लॅन प्रमाणे मला आधी मल्याळम सिनेमा करायचा होता, म्हणजे सुरुवात. आणि मग मला हिंदीत येऊन, पण आपण कुठे ठरवतो या गोष्टी. हा, त्या ठरलेल्या असतात. आणि मी कधी भाषेला हे फॉलो नाही केलं की कोणती भाषा आहे, काय सिनेमा आहे आणि काय स्टोरी आहे, आणि हे मला किती एक्साइट करतंय. आणि माझं अजून एक असं झालं की मी का सोडू मराठी, असं पण झालंय मला. कारण मी हे आधी प्रमोशनच्या वेळेला पण बोललो, मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री भारताच्या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सगळ्यात जास्त पोटेन्शियल असलेली इंडस्ट्री अगदी ही आहे. बरोबर. हो. खूप ग्रोथला प्रचंड स्कोप आहेत. म्हणजे ज्या स्क्रिप्ट्स मला येत आहेत आता, ज्या फिल्म मेकर्स परत येत आहेत एक ब्रेक नंतर, ह्या वर्षी इतक्या नवीन व्हॉइसेस आलेले आहेत. म्हणजे स्थळ पासून ते 3 पायांचा घोडा हा जो जर प्रवास पाहिला तर सगळे नवीन दिग्दर्शक आहेत. तर आणि आपले कलाकार तर कमाल आहेत. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्याही मराठी कलाकारांनी इन्सेक्युअर असायला पाहिजे. वी आर वन ऑफ द बेस्ट इन द कंट्री. हे माझा विश्वास आहे याच्यावर. मराठी कलाकाराला तुम्ही कुठेही टाका, कुठल्याही माध्यमात टाका, कुठल्याही जॉनरमध्ये टाका, तुम्ही कुठल्याही भाषेत टाका, ते आउटशाईन करतातच. कारण त्यांचा क्राफ्टवरचा होल्ड कमालीचा आहे. अगदी. आणि हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मराठी प्रेक्षकांनी, मीडियानी, फिल्म मेकर्सनी मला इतकं प्रेम दिलंय. आणि इट्स ओव्हरवेल्मिंग. म्हणजे मी इकडचा नसताना, आणि तरी पण म्हणजे सुरुवातीला भाषा अवघड जात होती मला. पण तरी पण जे माझे सहकलाकार होते त्यावेळेला, त्यांनी सगळं सांभाळून घेतलं मला. आणि कधीही असं मला खालून पाडून बोला किंवा असं काहीच नाही. त्यांनी शिकवलं मला नीट. असे खूप नाव आहेत. म्हणजे अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी आहे. म्हणजे आणि मी आणि अतुल नेहमी, आम्ही दोघं पण मित्र आहोत. आणि आम्ही पण हिंदी आणि मराठी आणि या सगळ्या गोष्टी, गीतू पण, किंवा सतीश राजवाडे असेल. सतीश सर इज बेस्ट. सतीश सर, काहीच बोलू. मला ऍक्च्युली करायचंय फिल्म. किंवा सुबोधही असेल, सुबोध आणि सुजयला मी केव्हापासून, नाटकापासून ओळखतो. मी कॉलेजपासून मी ओळखतोय. तेव्हापासून आमचं एक नातं आहे. तर जेव्हा सुबोध सारखा एक दिग्दर्शक फोन करून सांगतो की मी पहिली फिल्म करतोय आणि ती फिल्म आहे दशावतार,
आणि इतकं रिस्पेक्टनी आणि इतकं छान मला वागवतात सगळे, इतकं प्रेम देतात, तर का मी सोडून जावं? निश्चितच आता तू म्हणालास आईवडिलांचा विषय देखील काढलास, तर या सगळ्याला म्हणजे तू ज्या ह्या क्षेत्रात येणार यासाठी आईवडिलांचा आधीपासून तुला सपोर्ट होता का? आणि तुझा एकंदरीत म्हणजे जर इथे जम बसला नाही, तर प्लॅन बी असा काही रेडी होता? काही ठरवलं होतंस? नाही, आई वडिलांचा सपोर्ट होता म्हणून हे एवढं सगळं झालं. म्हणजे बरोबर. अम, मी तेवढा कॉन्फिडंट नव्हतो त्या काळी, जेव्हा मी हे ठरवलं की मला हे करायचं आहे करिअर म्हणून. म्हणजे कॉलेज वगैरे मध्ये तसं होतं, एक आउटलुक होता की हेच करायचं आहे. पण कॉलेज संपल्यावर जे टेन्शन आलं की आपण हे हे होईल का आपल्या हातून, हे घडणार आहे का, आपल्याला जमणार आहे का, आपले इतके मोठे स्वप्न आहेत, तर प्लॅन बी ठेवायला पाहिजे का असं. पण माझ्या मनात नव्हता कधी प्लॅन बी. मी शोधत होतो. हम्म. आणि तिथे माझे आई वडील म्हणाले की तू प्लॅन बी वर एवढं हे करण्यापेक्षा तू प्लॅन ए वरती लक्ष दे आणि बरोबर. तू जा. नाही झालं तर बघू ना आपण, कुठे आयुष्य वा. कुठे संपतंय, आपण बघू. तर ते होते म्हणून हे सगळं झालं. हे वा. अगदी खरं आहे. म्हणजे अगदीच आईवडिलांचा सपोर्ट असणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि त्यांच्या सपोर्टशिवाय कुठलीच गोष्ट होणार नाही. काहीच नाही, काही घडूच शकत नाही. अगदी. बरं तू आता मगाशी म्हणाला होतास आणि अनेकदा अशा मुलाखतींमध्ये देखील म्हणालास की मधला असा काही पिरियड होता त्यावेळेस तुझ्याकडे काही काम नव्हतं. त्यावेळेस तू डिप्रेस झाला होतास का? तू तेव्हा त्या काळामध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय करत होतास? 2022 डिसेंबरमध्ये मी एक हिंदी सिनेमा केला, जे अजून यायचंय, ते येईल आता या पुढच्या वर्षी. त्याच्यानंतर ज्या कुठल्या प्रोजेक्ट्स होत्या ना, ते काहीच वर्कआउट झालं नाही कुठल्याच भाषेत. आणि असं दिसत होतं एक 3 महिने तरी काहीच नाहीये, जे ठीक होतं. ते 3 5 झाले आणि 5चं 7 झालं आणि या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आणि ह्या गोष्टी होतात आपल्या बरोबर. इंडस्ट्रीमध्ये. पण तेव्हा मला असं लक्षात आलं की हीच ती वेळ जिथे ना आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपल्या आयुष्यातले जे पॅटर्न्स आहेत, काही पॅटर्न्स असतात आपल्या आयुष्यात जे आपल्यासाठी त्रासदायक असतात. अगदी. आपण ना कधी थांबून विचार करत नाही की हे परत परत माझ्या आयुष्यात हे का होतंय. आपण कायम इतरांना किंवा सिस्टीमला किंवा हे असं आहे, हे तसं आहे म्हणून हे माझ्या बरोबर असं घडलं. ह्या गोष्टी एका पॉइंट पर्यंत जरी खऱ्या असल्या तरी पण मी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली आणि मी जरा आत गेलो स्वतःच्या. म्हणजे मी खरंच मग मी सगळं बंद केलं. मी कोणालाही फोन करत नव्हतो. मी काही केलं नाही. म्हणजे मी प्रेमियर्सला जाणं बंद केलं. मी अवॉर्ड फंक्शन्सला मी जाणं बंद केलं. ॲज अ गेस्ट. मी सगळंच ओव्हरऑलच मी गायब झाल्यासारखं मी झालो. कारण मला ना फक्त कामाच्या सिक्युरिटीमध्येच मला कसं छान वाटतंय हे मला नको होतं. म्हणजे सगळं आपण एका करिअरवर आपण अवलंबून नाही राहू शकत. बरोबर. आणि मला असं लक्षात आलं की दिस मे बी अ गुड चान्स फॉर माय पर्सनल ग्रोथ. आणि ते ग्रोथ हे अवघड असतं, प्रचंड अवघड असतं. खूप वेदना, खूप झोपमोड, रडारड हे सगळं होतं. पण नंतर आपण स्वतः यासाठी कधी खचलायस, रडलायस का? हो, म्हणजे काय, अनेकदा मी खूप फास्ट रडतो. म्हणजे मी असं कारण की मुलं थोडे मी एवढे असं रडतो. हां. हो, नाही, पण ऑल्सो म्हणजे माझ्या घरच्यांना पण माहिती होतं की नेमकं काय होतंय. मी त्यांच्याबरोबर खूप वोकल होतो. प्लस आपले काही स्वप्न असतात, आपल्यावर जबाबदारी असतात. म्हणजे माझ्या फॅमिलीची जबाबदारी पण या माझ्यावर सगळ्यात होती. पौर्णिमाने खूप छान साथ दिली तुला. खूपच छान साथ दिली. म्हणजे ऑफकोर्स आम्ही एकमेकांना करिअर वाईज खूप साथ देत असतो. आणि ऑफकोर्स जेव्हा अशी एक सिच्युएशन येते तेव्हा तिच्यासाठी तितकंच अवघड आहे. अगदी अगदी आपल्या पार्टनरला ह्या स्टेजमध्ये बघणं अगदी. हे आपल्यासाठी पण तितकाच जास्त त्रासदायक आहे. म्हणजे आणि जस्ट त्याच्या आधी 2-2.5 वर्ष तिचा जॉब गेला होता. म्हणजे बापरे. लॉकडाऊन मध्ये. तर 2-2.5 वर्ष तिच्याकडेही काम नव्हतं अख्ख्या लॉकडाऊन मध्ये. तेव्हा मी खूप काम करत होतो. तर आम्हाला माहिती आहे की हे असं झाल्यावर काय होतं आणि काय नाही होत. पण मला असं लक्षात आलं की अनेक माझे काय म्हणूयात बिलीफ सिस्टम्स आहेत किंवा माझा आउटलुक आहे, जे ना आता मी जिथे
जाऊ पाहतोय ते त्याला अलाईन होत नाहीये, ते मला सोडावं लागणार आहे. ते मला लक्षात आलं की इट्स होल्डिंग मी बॅक. ते असं असतं ना की आपल्याला काहीतरी नवीन बनायचं असतं, पण आपले जे जुने बिलीव्स असतात ते आपण सोडायला तयार नसतो. बरोबर. तर मग आपण तिथे कसं पोहोचणार? अगदी. तर ते लेट गो करणं हा जो आहे त्याच्यासाठी वेळ पाहिजे. तर मला असं त्या अख्ख्या 2023 साठी मला थँक्यूच म्हणायचंय. कारण ते झालं नसतं तर परत मी एका लूपमध्ये अडकलो असतो. परत ते झालं असतं. मला कळलंच नसतं की मला काय वाटतंय, माझ्या डोक्यात किती आवाज आहे, माझा आवाज कुठे, माझा स्वतःचा आवाज, स्वतःचं म्हणणं, या सगळ्या सोशल मीडिया आणि या सगळ्या इन्फ्लक्समध्ये, कोविडमध्ये आणि या सगळ्या ह्याच्यात मला नेमकं कुठे जायचंय बाबा. आणि नरेटिव्ह असतात ना आपल्या आजूबाजूला, लोक काहीतरी बोलून जातात आणि ते आपल्या डोक्यात राहतं. म्हणजे तिथे मला लक्षात आलं, फिरत असतं तिथे मला लक्षात आलं की त्या 2-3 वर्षात एक नरेटिव्ह अशी चालू होती की सिनेमा हे संपतंय आता. तर आय थिंक त्याचं पण मला खूप दुःख, टेन्शन, अँझायटी, की ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतोय तेच जर संपणार तर मग मी काय करू. पण इट केम डाऊन टू द फॅक्ट की जर संपायचं असेल तर ते संपेल, तेव्हा आपण बघू. पण आपण हे बिलीव्ह करतो ना, मग बाकी सगळं जाऊ दे, मी माझं काम करत राहणार. आणि वोंट बिलीव्ह, जेव्हा मी ह्या निर्णयापर्यंत पोचलो, माझा फोन वाजायला लागला परत, आउट ऑफ द ब्लू. म्हणजे लोकांनी फोन करायला सुरुवात केली, नवीन फिल्म मेकर्स आले, त्यातला एक दशावतार. म्हणजे अनेक 2-3 आहेत पण एक दशावतार. अगदी. म्हणजे आता तुझी ही परिस्थिती सांगत होतास ना, त्यावरून एवढं नक्की कळते की हेच तर आयुष्य असतं. अप्स अँड डाऊन येतच असतात आणि तेव्हाच कुठेतरी आयुष्य स्थिर होतं, असं म्हणायला हरकत नाहीये. सिद्धार्थ, आत्ताच आपण दशावतार बद्दल तू बोललास, मात्र दशावतार हा कोकणी सिनेमा आहे. कोकणात दशावतार ह्या सगळ्या गोष्टी तुला नव्याने आता समजल्या असतील. आणि कोकण किती एक्सप्लोअर केलंस? म्हणजे तिथली खाणं पिणं, भाषा आउटस्टँडिंग होती, भाषा वगैरे सिनेमात आम्ही पाहिलं. आणि ते गाणं, ओ माय गॉड, मस्त होतं. त्याबद्दल जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. कोकणचं एक एक्सप्लोरेशन खूप आधीपासूनच सुरू झालं, म्हणजे लहानपणापासून. माझे आई वडील, मी आणि आमची कार, तेव्हा मारुती 800 होती, मग नंतर कॉलेज आली घरी, तर आम्ही फिरायचो. त्यांचे मित्रमैत्रिणी कोकणात आम्ही आधीपासून. तर मालवणी जेवण आणि ह्याच्याविषयी माहितीच होतं. पण दशावतार ही लोककला जी आहे ह्याच्याविषयी मला काहीही माहिती नव्हतं, शून्य. ते ह्या सिनेमाच्या निमित्ताने ती ओळख झाली. मी त्या कलाकारांना भेटलो आणि जिथे जिथे आम्ही शूटिंग केलंय तळ कोकणात, म्हणजे जंगलात, तिथे जाणं अलाउडच नाहीये. म्हणजे आमच्याकडे स्पेशल परमिशन होतं म्हणून आम्ही तिथे जाऊ शकलो. आणि आता ज्या प्रकारे मी ह्या सिनेमाच्या माध्यमातून कोकण एक्सप्लोअर केलंय, तसं मला वाटत नाही कुठल्याही रॅन्डम ट्रॅव्हल मध्ये ते होऊ शकेल. आणि आपण काय म्हणूया, एका जिल्ह्याच्या किंवा शहराच्या सिनेमात जर आपण काम केलं तर आपण कुठेतरी आपल्यातला तो माणूस पण जागा होतो. तर माझ्यातला एक मालवणी माणूस जागा झालाय आणि आमचं एक आता फॉर एव्हरचं नातं आहे. म्हणजे आता, आणि आता हल्ली मी पुण्यात दशावतारी महोत्सव पण केला होता. मी दादा राणे कोणस्कर आणि पुण्यात महोत्सवही केला. नाही, मला वाटलं की नाही, हे केलंच पाहिजे. म्हणजे त्या कलाकारांना पुढे आणलंच पाहिजे. त्या पुण्यात जिथे मी घडलो, आणि त्यानंतर खूप मेसेजेस पण आले की आमच्या शहरात करा, आमच्या शहरात करा. तर करू आम्ही. म्हणजे हळूहळू पुण्यात आपले सगळे ओळखीचे आहेत, त्यामुळे गोष्टी घडू शकतात सोप्या ह्याच्याने. आणि मला त्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स द्यायचा होता विदाऊट एनी प्रेशर. पण ते पण खूप भावूक झाले. आणि हे माझं तिकडचा अनुभव, म्हणजे लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण की लोककला ही तू लोकांसमोर उभी करतोयस. पुन्हा कोकणातली जी लोककला आहे ती पुण्यात म्हणी तर अनेक ठिकाणी न्यायचं असं देखील म्हणतोय. जेव्हा पुण्यात तू हा महोत्सव केलास तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या? लोकांनी स्वतःहून येऊन भेट दिली? हो. नाही, एकतर मी जरा नर्वस होतो. कारण काय की कुठली फोक आर्ट ना, त्याची एक स्टाईल आहे, त्याचं एक ग्रँजर आहे, त्याची एक भाषा आहे, त्याचं एक पिचिंग आहे, जे ना रेग्युलर जे कॉन्टेंट आपण कन्झ्युम करतोय किंवा जे सिनेमे बघतो किंवा जे आपण प्रोसिनियम मध्ये नाटकं बघतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. ते स्टोरी टेलिंग आणि आपलीच पुराणातलीच कथा आहे. ती अशी काही वेगळी कथा नाहीये. पण ते एक मला हे होतं की
आय होप ऑडियन्स हे ऍक्सेप्ट करेल, म्हणजे की त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. या कलाकारांची श्रद्धा त्यांना भावली तर देन इट इज सक्सेसफुल. पण ओव्हरवेल्मिंगच होता. म्हणजे 3 पैकी सगळे शोज हाऊसफुल होते. त्यातले 2 शोज ओव्हरफुल होते. म्हणजे आम्हाला खुर्च्या लावा, मग पुढे लोकांना बसवा, असं सगळं आम्हाला करायला लागलं. आणि जे कलाकार आहेत ते इतके खुश झाले. ते मला म्हणाले की आम्हाला सेलिब्रिटी असल्याचा फील आला. त्यामुळे आणि ते खरोखर आहेत सेलिब्रिटी. अगदी ते स्टार्स आहेत. लोककला सादर करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी इतका टेन्स्ड होतो माहितीये, कारण मला स्टेजवर असायची इतकी सवय. मी नाही ना करू शकत दशावतार. तर मी बॅकस्टेज, मग मी ऑडियन्स मध्ये यायचो, मग मी विंगेतनं बघत बसायचो, बघायचो काय. मी खूप नर्वस होतो, पण खूपच चांगला रिस्पॉन्स होता. म्हणजे आम्ही प्लॅन करतोय अजून एक 26 मध्ये लवकरच, जॅन किंवा फेब मध्ये अजून एक महोत्सव करायचा आम्हाला. वा, म्हणजे या सिनेमात आपण पाहिलं दिलीप सरांनी खूप छान काम केलं. दशावतारचे जे पैलू आहेत ते त्यांनी व्यवस्थित मांडले तिकडे. म्हणजे दिलीप सरांची जी एनर्जी आहे ना ती आत्ताच्या कलाकारांना मॅच होईल अशीच वाटत होती. तशीच आहे. हा, त्यांचा ऑरा एकंदरीत कसा म्हणजे तो एक गाणं शूट करतानाची गंमत जमत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कसे घडले तिथे गाण्याच्या वेळची गंमत जम्मत मी तुला सांगतो. त्यांना खूप टेन्शन आलं होतं दिलीप सरांनी. कारण सॉन्ग अँड डान्स त्यांना असं वाटत नाही की ती त्यांची स्ट्रेंथ आहे. तर ते असे होते की सिद्धार्थ तू करशील ना, म्हणजे मी असेल पण तू जरा लीड घे तिथे, तू जरा कर वगैरे. ते भयंकर नर्वस होते. पण ते बघताना अनुभवताना मला असं झालं की असा एक लेजेंडरी कलाकार, त्याला पण आत्ता काम करत असताना त्यांना टेन्शन येतंय, त्यांना भीती वाटतेय, त्यांना माहिती नाही की आपलं काम कसं होतंय. आणि ते अतिशय प्रेमाने आणि डेडिकेटेडली ते काम करतात. आणि हे सक्सेस आहे असं मला, म्हणजे ते पोचलेच नाहीयेत आय फील जिथे त्यांना पोचायचं आहे. ते अजूनही ते शोधात आहेत ते. आणि दिलीप काकांना भेटून मला असं झालं की एका मूवी सेलिब्रिटीनी किंवा मूवी स्टारनी शोबाजी कमी केला पाहिजे. आणि त्यांच्या कामगिरीतून आणि त्यांच्या सिम्प्लिसिटीतून लोकांच्या हृदयात जागा केली पाहिजे. आणि ते त्यांनी अनेक वर्ष ते करतात. म्हणजे आणि ते मी त्यांना हे सांगेन, मी सुबोधलाही सांगितलं आणि मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये पण मी बोललो की दिलीप काकाचं या सिनेमात अशा माउंटिंग मध्ये कास्टिंग होणं हे हिस्टॉरिक गोष्ट आहे. म्हणजे तो रोल त्यांच्यासाठीचाच होता. म्हणजे त्यांना एकतर गेटअप्स करणं, मेकअप लावणं आणि ते सगळं त्यांना इतकं आवडतं. त्यामुळे जेव्हा ते यमराज वगैरे बनून यायचे ना, त्यांच्यामध्ये खरंच जसा बाबुली हा एक साधा माणूस असतो आणि तो दशावतार घेताना तो वेगळंच काहीतरी होतो, जे खरंच कोकणातल्या जी कलाकार आहेत त्यांच्यामध्ये पण असंच आहे. ते अतिशय साधी असतात. आणि शोच्या आधी ते मी आता लाईव्ह पण पाहिलंय. म्हणजे पुण्यात आम्ही महोत्सव केला तेव्हा ते संचारतं काहीतरी त्यांच्यामध्ये. मे बी माझ्यामध्ये पण होत असेल, आय डोंट नो. पण दिलीप काकाला बघून मी बाबांनो असंच हाक मारतो त्यांना. म्हणजे माझ्या फोनमध्ये दिलीप बाबांनो प्रभावळकर असंच गाणं जरा गुणगुणशील का रे थोडंसं? खूप आवशीचो घो, आवशीचो घो माझ्या करू त्याचं काय, त्याचं पाय नाही थाऱ्यावर, पण त्याच्या पुढं मला काही थोर नाही, माझा जीव भारी त्याच्यावर. हट्टी थोडा जिद्दी थोडा हाय, की काय सांगू बाप माझा गुन्हाची माय. हट्टी थोडा जिद्दी थोडा हाय, की काय सांगू बाप माझा गुन्हाची माय. आहे थोडा सनकी जरी रे, त्याला त्याची मर्जी प्यारी रे, बसतो डोक्यावरती जरी रे, बाप 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 आवशीचं घो माझं. वा, मस्त. म्हणजे गाणं करताना म्हणजे जेव्हा शूट करत होतात तर असे किती हे घेतले, रिटेक वगैरे घेतले? कारण की ते शब्द मॅच होणं, परत ते सीन मॅच होणं, यात खूप अशी तफावत असते ना. नाही खरं तर. म्हणजे आय थिंक 2 ते 3 टेक्स पेक्षा पण ते गाणं ऐकताना वगैरे पण हसत हसत मजेत शूट होत असेल ना? नाही हो, भरपूर. एकतर मला गाणं
डान्स, सॉंग अँड डान्स मला प्रचंड हो, आवडतं. त्यामुळे ते माझं dance. गाणं पाठ होतं. म्हणजे माझं नोटेशन सकट पाठ होतं गाणं, म्हणजे लिप सिंग साठीचं म्हणून. आणि पूजा आपली जी कोरिओग्राफर आहे ती माझी मैत्रीण आहे. आणि आम्ही तो व्हिडिओ पाहिला होता रिक्रिएट तो सगळा. हो, तर मी असा ऑन होतो म्हणजे खूपच. आणि एका दिवसात शूट केली आम्ही इथे, आय थिंक. वा, हो, एका दिवसात शूट केली ती. मस्त मस्त. बरं आता कोकणात तुम्ही खायचे काय, म्हणजे खाद्यपदार्थ तिथले मासे रोज रोज? रोज दुपारी रात्री रोज वा, रोज. आणि फक्त असं सुरमई पापलेट नाही, म्हणजे जे लोकल मासे असतात ना, छोटे छोटे, जे इथे आपल्याला नाही मिळत. म्हणतात होता सौंदळा, आय थिंक सौंदळा नावाचं एक आहे. सॉरी इफ आय एम सेइंग इट रॉंग. सौंदळ. तर ते किंवा प्रॉन्स असतील, तांदळाची भाकरी, अनेक भाज्या, रानभाज्या, सोलकडी भात वगैरे हेच चालू होतं. म्हणजे फेमस. मी रोज मालवणीच जेवत होतो. काहीच मी वेगळं खाल्लेलं नाहीये 40 दिवस जे मी होतो तिथे. बरं सिद्धार्थ, आता आपण याच्या पुढे जाऊन बोलूया की तू असं बोललास की आपल्या आयुष्यात अनेक असे दैवी चमत्कार घडत असतात. असाच एक चमत्कार तुझ्या जन्माच्या वेळेस घडलाय, म्हणजे तू मृत्यूला टच करून आलायस. तुला हो, ते आहे. म्हणजे मृत्यूला टच करून आलायस. म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला तुझ्या आई बाबांसोबत अशा काही चर्चा होतात याबाबत? नाही, त्यांच्याबरोबर चर्चा होत नाही. मलाच एक असं लक्षात येतं की ज्यांना माहिती नाहीये, मी जेव्हा जन्माला येत होतो तो जरा कॉम्प्लिकेटेड मामला झाला. आणि जे अम्बिलिकल कॉर्ड आहे ते माझ्या घशाला हे झालं होतं आणि मी चोक होत होतो आतमध्ये. आणि एक 1.5 ते 2 मिनिटं ब्लड सप्लाय नव्हतं माझ्या ब्रेनला, जे खूप हानिकारक असतं एका बेबीसाठी. म्हणजे त्याच्यामुळे अनेक इश्यूज आणि कॉम्प्लेक्सिटीज होऊ शकतात पुढे. पण ते सगळं झाल्यावर असं काहीच नाही झालं. आणि तर दर वाढदिवसाला मी असं म्हणतो की ठीक आहे, आपण आपला जन्म हा, आणि ते डिक्लेअर केलं होतं की बेबी गेलेलं आहे, म्हणजे असं ते डिक्लेअर होऊन मी परत आलो. अशी एक कथा आहे त्या ह्याच्यात. तर तिथून मी आलो परत. तर मग आता मी कितीही खाली गेलो तर मी वर येऊच शकतो. काहीच देयर इज सम पर्पस असेल म्हणजे. आणि तेच माझं काम आहे, ते आपलं सगळ्यांचं काम आहे की आपण इथे का आलोय आणि आपल्याला नेमकं काय साध्य करायचंय. म्हणजे तुझा जन्मच मुळी काहीतरी वेगळं असामान्य करण्यासाठी झालेला आहे. आणि बघ ना, माझं सगळं वेगळंच आहे. एक केरळी माणूस जो म्हणजे मराठीत काम करतोय, ज्यांनी मराठी नाटक केलंय, ज्याचा सिनेमा आता केरळमध्ये प्रदर्शित होतोय. मी तुला विचारणार होती की आता तुझा म्हणजे पहिला सिनेमा आहे जो केरळमध्ये प्रदर्शित होतो, आणि तो किती मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी प्रचंड मोठी गोष्ट आहे. म्हणजे तू विचार कर, म्हणजे मी केव्हापासून मला मल्याळम सिनेमामध्ये काम करायचंय. आणि अनेक वेळेला असे सिनेमे आलेत, नाही आलेत असं नाही, पण काहीतरी झालं, ते वर्कआउट नाही झालं किंवा ते शेल्फ झाल्या. अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे आणि ह्या वर्षी असं मला कळतं, मी ते डील साईन झाल्यावर सुबोधचा फोन आला मला. पहिला त्यांनी फोन केला, म्हटलं ऐक तुझी एक बातमी आहे. म्हटलं काय? आपली फिल्म केरळमध्ये रिलीज होणार. म्हणलं रिलीज होणार आहे म्हणलं बिग स्क्रीन वरती तिथे. म्हणलं रिलीज होतीये फिल्म तुझ्या मातृभाषेत, तिथे रिलीज होणार आहे. मी उडलो. मी म्हणलं बघ ना, परत हे किती अनकन्व्हेन्शनल आहे. 2025 किती खास ठरलंय. खूपच खूप खास ठरलंय. म्हणजे थँक्यू. बरं, मला तुला थोडं मागे घेऊन जायला आवडेल, कारण तू अनेक सिनेमांमध्ये लव्हर बॉय असे सगळे भूमिका पार पाडलेस. मात्र खऱ्या आयुष्यात तुझं पौर्णिमासोबतचं लव्ह मॅरेज आहे आम्हाला माहितीये. हे माहितीये. तर तिला इम्प्रेस करण्यासाठी काय गोष्टी केल्यास का? कशी होती तुमची लव्ह स्टोरी? जाणून घ्यायला आवडेल. इतकं छान काय ना, आजकाल तिला इम्प्रेस करणं हे जरा अवघड झालंय. कारण आता इतकी वर्ष आधी जरा सोपं होतं. हे मी कबूल करतो की मारेल मला हे ऐकल्यावर. पण नाही, असं नाही. आम्ही शाळेत होतो एकत्र. म्हणजे ती माझी ज्युनियर होती. स्कूल पासून? नाही, स्कूल पासून असं काही नव्हतं, पण मला ती आवडायची तेव्हा. पण तेव्हा असं काही कल्चर नव्हतं ना की हे डेटिंग करूया वगैरे. ते सगळं कॉलेजसाठी होतं. शाळेत असं काही नव्हतं. आणि मी सिनियर पण होतो 2 वर्ष. पण आमची तेव्हापासून आमची ओळख आहे. आणि
आय थिंक मी असं काही खूप ग्रेट केलं नाहीये तिला इम्प्रेस करायला. आय थिंक मीच होतो आणि ती इम्प्रेस झाली. ह्याच्यात तिचं पण कौतुक आहे. पण एवढंच मी बोलेन. बाकी काय अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आय थिंक तिच्यासाठी काही गोष्टी मी करतो जे खूप एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही दोघे घरी असलो की मी स्वयंपाक करतो. वा. तिला काय किचन काय मध्ये जेवण बनवतोस तू? जायला आवडत नाही. तिला येतं स्वयंपाक करता, पण गिव्हन अ चॉईस ती नाही करेल. म्हणजे तिला ते स्पेस लागते की नाही मला ना वेळ लागतो. आणि मी असं नाहीये, मी 12 तास शूटिंग करून मी परत येऊन मी स्वयंपाक करू शकतो. काय म्हणजे काय बनवतोस असं? सगळंच. म्हणजे ओव्हरऑल मी केरळचं जे काय आहे ते मी काही रेसिपी आलं की मी बनवू शकतो ह्याच्यावर आहे. म्हणजे सगळंच बनवतो मी. बिर्याणी असेल किंवा काहीही सगळंच. तर ते एक आहे की आम्ही एकत्र असलो की ती म्हणते की तुझ्या हातचं जेवण मला पाहिजे. तर ते वा. मी करून देतो तिच्यासाठी. आय डेटवर थिंक कुठे कुठे तिला जाता अजूनही किती कुठे कुठे डेटवर जाता? कुठे फिरला आहात? ऍक्च्युली ना आमचं डेटिंग जरा कमी झालंय. कारण आय डोंट नो तुला माहितीये, कारण ती आता दुबईला असते. हो हो, तिचा इथे जॉब नसते. 3 वर्ष ती तिथे आहे. तर आमचं Long डेटिंग distance आमचं लॉंग relation. डिस्टन्स जरा झालेलं आहे. पण आम्ही जात असतो. मी जेव्हा जातो तिथे एक महिनाभर तरी जातो लॉंग टर्म. मग मी घरी असतो, ती कामावर जाते. मी घरनं जितकं इकडचं काम करू शकेन मी तेवढं मी करतो. आणि घर साफ ठेवणं, हे करणं, तिचं जे काय असेल ते सगळं मी जाऊन तिला पॅम्पर करून मग मी परत येतो. आणि वाईस वर्सा. म्हणजे ती इथे आली की मग ती माझ्या बरोबर असते. म्हणजे सेटवर या किंवा वा. मित्रमैत्रिणींना म्हणजे तो भेटा. कोटा तुम्ही पूर्णपणे आम्ही भरून घेता असं भरून म्हणायला हरकत नाही. हो. तर आमचं ऍक्च्युली आता इतकं टचवूड चांगलीच गोष्ट आहे की काम झालंय. आम्हाला खूप महिने झाले आम्हाला एक ट्रिप काढायची आहे. हो. फक्त आम्ही दोघं. दोघे. म्हणजे वा. कुठेतरी तर ते एक करायचं आहे. पण आम्ही मागच्या वर्षी आम्ही अनेक गोष्टी करत असतो. आम्ही कॉन्सर्ट्सला जातो खूप. ह्या वर्षी आम्ही कोल्डप्लेला गेलो. कोल्डप्ले हो. कॉन्सर्टला आम्ही गेलो. आम्ही एक रोड ट्रिप केला अख्ख्या साऊथमध्ये. म्हणजे पुणे टू केरळ मी गाडी घेऊन ड्राईव्ह करत गेलो. ती तिथे लँड झाली आणि आम्ही फुल केरळ करत, कर्नाटका करत आम्ही मग आलो. असं काही काही गोष्टी आम्ही करत असतो. पण आय थिंक फॅमिली प्लॅनिंग वगैरे काही असा विचार आहे? नाही. आता मी तुला एक गोष्ट सांगतो आमच्यात. आम्ही जेव्हा केव्हा प्लॅनिंग केलं ना, त्या प्लॅन प्रमाणे काहीच घडलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही प्लॅनिंग सोडून दिलेलं आहे. कारण ते प्लॅन आपण करतो, मग त्याच्याप्रमाणे होत नाही. मग ते प्लॅन सांभाळायला 10 प्लॅन करावे लागतात. त्यामुळे आम्ही सांगितलंय असं काहीही नको. जेव्हा ते होईल तेव्हा ते होईल. वाटलं येस. करायचं असं नैसर्गिक आहे. देवाला जेव्हा वाटेल तेव्हा ते होणारच आहे. हो. अगदी. तर आम्ही आता आपण त्या प्लॅनिंग बद्दल वगैरे तर बोललोच. मात्र ऍज अन ऍक्टर सिद्धार्थ, तुझा स्ट्रॉंगली मॅनिफेस्टेशनवर जास्त विश्वास आहे असं तू अनेकदा सांगितलंस. अशी आहे. गोष्ट कित्येक वेळा घडली आयुष्यात, जी गोष्ट तू ठरवलीस आणि ती झालीच. अगं हे अख्खं आयुष्य तसं नाहीये का? म्हणजे मी जेव्हा लहान होतो मला परफॉर्मर व्हायचं होतं. झालं ना तसं. म्हणजे मला एक सिने कलाकार म्हणून मला नाव हवं होतं. तेच आहे. मला मोठ्या पडद्यावर यायचं होतं. ते झालं. मला नॅशनल अवॉर्ड हवं होतं. ते झालं. येस. म्हणजे मी जे नाटक केलं अलादीन नावाचं, डिझनीचं जे ब्रॉडवे म्युझिकल होतं. यू वोंट बिलीव्ह, डिझनी त्याच्या आधी अजून एक म्युझिकल करत होती. त्याच्यासाठी मला फोन आला. तर मी गेलो टेस्ट द्यायला आणि ते खूप खुश झाले आणि त्यांना मी हवा होतो. पण मी नाही म्हणालो. कारण तेव्हा राजवाडे अँड सन्स फिल्म मला मिळाली होती आणि मला सिनेमा करायचा होता. कारण तिथे मला एवढा मोठा रोल नव्हता आणि खूप टाइम कमिटमेंट होतं. मला सिनेमा करायचा होता. आणि तेव्हा मला आठवतंय की मी बोललो जनरली की जेव्हा हे अलादीन करतील ना, मी उत्तम अलादीन होईल. आणि 4 वर्षानंतर ते आणि मी बोललो आणि ते झाल्याने मला तर मी काही एक्सपर्ट नाहीये की हे कसं करायचं वगैरे, मला काहीही माहित नाही. पण आय थिंक माझा ना एनर्जीवर विश्वास आहे. म्हणजे आपण एक काहीतरी एनर्जी ठेवतो आणि त्याप्रमाणे गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. आणि हे प्रचंड सायंटिफिक
गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यावर अनेक लेख, अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. तर मला माझा तोच कल असतो की आपण आपली एनर्जी कशी राखून ठेवायची आणि कशा प्रकारे ठेवायचं, मग त्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट अट्रॅक्ट होत करता येईल. आणि बाकी सगळं टायमिंग आहे. म्हणजे कारण अनेक गोष्टी आपल्यापर्यंत येतात पण ते जातात आणि त्याला पण कारण असतात. ते कारण आपल्याला कळत नाही तेव्हा, पण नंतर हो हो. आता तू एनर्जी बद्दल बोललास सिद्धार्थ, म्हणून विचारायला आवडेल, स्वतःला मेंटल स्पेस देण्यासाठी तू काय करतोयस? म्हणजे आध्यात्मिक आहेस का तू? आहे मी ऍक्च्युली. आणि माझं नेहमी त्याच्याविषयी एक लव्ह हेट रिलेशनशिप होतं. म्हणजे ते हेटकडेच जास्त होतं. म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरू केलं तेव्हा मी असा होतो की आपण जे टाकू तेच ते परत येईल आणि अशा कॅल्क्युलेशन्स होतं. ते एका पॉइंट पर्यंत ते खरं आहे. आमच्या घरी फार रिलिजियस आहे अशातला भाग नाहीये काही, पण एक हायर पॉवर आहे जे आपल्याला गाईड करत असतं. ह्याच्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत आम्ही सगळे. पण एका पॉइंट नंतर ते मी सोडून दिलं होतं आणि नंतर हळूहळू मला कळायला लागलं की खूप गोष्टी असतात आपल्या हाताच्या बाहेर. आणि तर जे काय आपल्याकडे आहे आत्ता त्याच्यासाठी एक थँक्यू म्हणणं किती हे खूप सोपी गोष्ट आहे. अगदी. आणि तिथपर्यंत पोचायला पण मला खूप वेळ लागला. म्हणजे मला पोचायचं होतं, पण कधी कधी आपलं मन आपल्याला आपला मेंदू आपल्याला कन्व्हिन्स होऊ देत नाही. ते प्रूफ मागत असतं सतत. पण माझ्या कामानीच मला हे शिकवलंय की फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण फेथवरच काम करत असतो. म्हणजे मला पण ते कसं आपल्यापर्यंत येईल काही सांगता येत नाही. म्हणजे मला डेस्परेटली एक बॉक्स ऑफिस हिट हवी होती. ते दशावताराच्या रूपात ती आली. म्हणजे मी काही सुबोधला फोन केला किंवा मी लॉबिंग केलं वगैरे असं काहीच, किंवा मी कुठल्याही रोलसाठी असं कधीच केलेलं नाही. तर ह्या गोष्टी मला कळायला लागल्या. आणि आय बिलीव्ह देर इज अ फोर्स आणि देर इज अ सेइंग की काहीतरी कुठल्या तरी एका ह्याच्यात विश्वास ठेवणं आणि त्याची भीती बाळगणं, ह्या दोन्हीसाठी इमॅजिनेशन लागतं. अगदी अगदी. तर ते आपल्यावर आहे की आपलं इमॅजिनेशन कुठे लावायचं आहे. आणि माझं हे आहे की मला बिलीफवर लावायचं, कारण माझ्याकडे वेगळं काही नाही. म्हणजे टॅलेंट आणि या सगळ्या गोष्टी आहेत, लोक मला सांगतात, पण त्याच्यासाठी हार्डवर्क पण करायला लागतं. पण हार्डवर्क सगळेच करतात, खूप लोक करतात, खूप मनापासून काम करणारी माणसं आहेत. पण एक काहीतरी आहे जे आपल्या वर्ताण आहे आणि त्याला अक्नॉलेज करणं गरजेचं आहे आपल्या परीने. अगदी. प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट करणं खरंच सोपं जातं असं म्हणायला हरकत नाही. बरं, अभिनय क्षेत्र तर आहेच, मात्र लहानपणी सिद्धार्थ कसा होता? अभ्यासात हुशार होता? अभ्यास करायला आवडायचं सिद्धार्थला? नाही, अभ्यास करायला आवडायचं नाही. तो हुशार होता, पण त्याला अभ्यास करायला अजिबातच आवडायचं नाही. म्हणजे नाही, मी खूप लेझी होतो. म्हणजे अक्षरशः मी तुला सांगतो, माझे जे आन्सर शीट्स असायचे ना, सपोज लॉंग आन्सर क्वेश्चन असेल काय 10 मार्कासाठी, तर 10 पॉइंट लिहायचे असतात ना, मी 3-4 लिहून सोडून द्यायचो वगैरे. मी असा होतो. तर माझ्या कधी आई वडील ओरडले? प्रचंड. माझी आई ही ओव्हर अचिव्हर होती शाळेत, टॉपर वगैरे. तर तिला असं खूप होतं की तुझ्यात इतकं पोटेन्शियल आहे, पण तू काहीच करत नाही अभ्यास, तू टॉपर होऊ शकतोस. आणि माझे वडील ऑपोजिट होते. ते असे होते की तू पास होतोयस ना, हा ठीक आहे, मग जाऊ दे. तर हे 2 टोकं होती आमच्या घरात. पण मला ना, आय थिंक जे आत्ता पण मला स्वतःविषयी असं लक्षात येते की एक सेट स्टँडर्ड गोष्टी असेल ना, मी रमत नाही त्यात. म्हणजे हे अभ्यास, मग त्यात असे एवढे युनिट टेस्ट आणि हे, मग ही परीक्षा, मग आपण पहिले येणार. मी आयुष्य पण असं नाही जगत अगं. म्हणजे मी खरं सांगतो तुला. तर आय थिंक त्याचा मला खूप असा लेझीनेस यायचा. ऑफकोर्स 9वी झाल्यानंतर 9वीत मला 56% होते. आणि 10वी? तर माझ्या आईने मला बसवलं, म्हणली हे बघ, हे ना चालणार नाही. हे चालणार नाही,
तू आता 10वीत चाललायस आणि तुला जर असे मार्क पडले ना, तुला ज्या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन मिळेल तुझ्या मेरिटवर, मी तुला तिथे पाठवणार. मग रडत यायचं नाही की मला ह्या कॉलेजमध्ये जायचंय, आमच्याकडे पैसे नाहीत मॅनेजमेंट कोटामध्ये, इथे जा तिथे जा वगैरे, तर आता तू ठरव. तिथे मला लक्षात आलं की नाही यार, अभ्यास करावा लागणार. मी केला आणि 83% होते मला. तेव्हा तू केरळला होतास? नाही, पुण्यातच होतास. वा, 83% आणि मग मला हवं ते कॉलेज मिळालं. मग ऍक्च्युली त्या अख्ख्या ह्याच्यात कॉलेजमध्ये मी खूप चांगला अभ्यास केला ऍक्च्युली. म्हणजे नाटक वगैरे करून सुद्धा मला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन होतं. आय थिंक TYला मला 80% होते. 12वीत अकाउंट्सला 99 होते आउट ऑफ 100. तेव्हा ना मी जरा रमलो अभ्यास, म्हणजे जस्ट कारण मी नाटक पण करायला लागलो ना. नाटक करणं म्हणजे काय असतं, एका प्रकारे अभ्यासच असतो. कॅरेक्टरचा अभ्यास, जे आपण काय कथा करतोय त्याचा अभ्यास, भाषेचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास. तू जास्त रमलास. हा, तर मी असं होतं की हे इथे आपण करू शकतो की एवढं काय चांगलंच आहे, मी इंग्रजीत तर आहे, जे मला येत आहे असं म्हणून ते मी. आणि ऑल्सो ते मी केलं कारण लोकांना गप्प करायला, कारण तेव्हा माझ्यात हिंमत नव्हती लोकांना सांगायला की मला ऍक्टर व्हायचंय. बापरे. तर मी खोटं बोलायचो लोकांना की मी ना MBA करणार आहे वगैरे वगैरे. तर त्यांच्यासाठी ते मार्क होते. किती मार्क पडले, हा वा वा वा. मग मी माझं काम करायचो. तर मी स्मार्ट झालो तिथे करून. खूप छान बोललास ते, उत्तर ऐकायला खूप मस्त वाटलं. पण एक प्रश्न विचारायचा राहिला, मागाशीच मला विचारायचं होतं. कोकणात होतास तर कोकण म्हटल्यावर असे हॉरर एक्सपिरियन्स वगैरे तर येतात असं म्हटलं जातं. तुला आलाय हॉरर एक्सपिरियन्स? ह्या शूटिंगच्या दरम्यान क्रू मेंबर्सना आलेलं आहे असं मी ऐकलंय. मला तरी नाही आला हॉरर एक्सपिरियन्स, नाही आला ह्या सिनेमाच्या दरम्यान. मला ना उलट एक्सपिरियन्स झाला. म्हणजे मी जिथे आम्ही शूटिंग करत होतो तिथे 500-600 वर्ष जुनी झाडं, नदी, त्या नदीमध्ये क्रॉकोडाईल्स, मध्ये पॅन्थर जे आहे आमच्या सिनेमात, तिथे एक पॅन्थरही होता असं लोकल्सनी आम्हाला सांगितलं. ती फुलं, ते सगळं नेचर बघून मला वेगळाच एक्सपिरियन्स आला. म्हणजे मला असं लक्षात आलं की नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मी खूप कम्फर्टेबल झालो. मला असं लक्षात आलं की आपण नेचर पासून किती लांब गेलोय. आणि मी केरळचा आहे. मी जेव्हा माझ्या घरी जातो ना गावात, तेव्हा पण मला असंच होतं की आपण इथेच राहिलो तर काय होईल. आणि आपल्या इंडस्ट्रीत काही माणसं आहेत, मृण्मयी देशपांडे, ती आता ऑफलाईन जगते, ती शेती करते महाबळेश्वरला वगैरे. तर मला खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी अतिशय शांत होतो. मी व्हॅनिटीत खूप कमी बसलो त्या काळात. त्या झाडाच्या खाली मी बसायचो, शांत बसायचो आणि पक्षीला बघायचो, सगळं पाहायचो आणि श्वास घ्यायचो. आपल्याला शहरात आपण नीट श्वास घेता येत नाही. ते म्हणतात कोकण स्वर्ग आहे, स्वर्गच आहे. आणि मला केरळमध्येच आल्यासारखं वाटलं. तिथेही खूप असं, फक्त भाषा वेगळी आणि काही पदार्थ वेगळे. म्हणजे त्याला जे बनवायला ते जे लागतं ते सेम होतं. म्हणजे नारळ, मासे, भात, ते सगळं सेम. नारळाचं दूध, कोकमचं आमच्याकडे पण हे आहे. तर माझं वेगळंच कनेक्शन झालं त्या सगळ्या परिसराशी. अगदीच. सिद्धार्थ, अगदी शेवटचा प्रश्न, मला थोडक्यात उत्तर दे. म्हणजे आपण ना आपलं बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठीच ही धडपड करत असतो, ही सगळी मेहनत करत असतो. आता तुझी एक बकेट लिस्ट तू टिक करत चाललायस. आता प्रकर्षाने म्हणजे प्रायोरिटी लेवलला तुझी कोणती बकेट लिस्ट आहे जी तुला असं वाटतं की आता ही पूर्ण झालीच पाहिजे? थोडक्यात उत्तर सांगतो. ते मी इथे रिव्हील करणार नाही, ते दिसेल तुम्हाला जेव्हा ते होईल. पण मी खरंच नाही सांगत. ते आहे माझ्या मनात, पण नाही सांगत. सांग ना. सांगितलं की आय डोंट नो. म्हणजे काहीतरी छान नवीन तू प्रेक्षकांसमोर घेऊन येतोस. ते तर आहेच, ते कायमच आहे. म्हणजे एक बकेट लिस्ट मध्ये ऍडेड मी तुला सांगतो. मला ना मराठी सिनेमाला एका वेगळ्या पातळीवर बघायची खूप जास्त इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि आपल्या ऑडियन्समध्ये ते आहे. जे अमराठी ऑडियन्सेस आहेत त्यांच्यामध्ये ते आहे, आपल्या फिल्म मेकर्समध्ये ते आहे. आपण ते एक्सप्लोर केलं पाहिजे. आणि मे बी या एक्सप्लोरेशनमध्ये
काही लॉसेस होतील आर्थिक, पण ते थांबलं नाही पाहिजे. कारण मी म्हणल्याप्रमाणे ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि ते मला बघायचं आहे. हे पण माझं एक बकेट लिस्ट. निश्चितच सिद्ध, तुझे छान छान सिनेमे आमच्या भेटीला नक्कीच येत राहो आणि तुला खूप खूप शुभेच्छा लोकशाहीकडून. धन्यवाद. आणि तू इथे आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तर लोकशाही मिराच्या या विशेष भागात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.